धर्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 असं बोलला होता तुम्ही वनामध्ये जर गेला तर कोण परमात्मा माझ्यापाशी येणार आहे ग्रस्ती आश्रमाच्याच घरी भगवान अवतार घेत असतो तुम्ही संन्यासी होणार मी संन्यासी राहणार मग काय परमात्मा माझ्या उदरात येणार नाही येणार यासाठी ग्रस्त आश्रम पाहिजे कौशल्यादी नारी प्रिय सब आचरण पुनीत पते अनुकूल प्रेम दृढ हरिपद कमल विनीत ग्रस्त जीवनामध्ये परमात्मा येत असतो मग ग्रस्त जीवनही चांगलं पाहिजे आहे दशरथासारखं कौशल्यासारखं मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार
तुमसे बिछड़े युग बीत गए, बिछड़े युग बीत गए, तुमसे बिछड़े युग बीत गए, बिछड़े युग बीत गए, मेरे मालिक हमसे रूठ गए, मालिक हमसे रूठ गए, मेरे प्राणों के आधार, मेरे प्राणों के आधार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार. कर्दम ऋषी राहिले. कर्दम ऋषी बोलले, देवीश बरोबर आहे, मी थांबतो, तू भगवंताचं चिंतन कर, भगवान आपल्या घरी अवतार घेतील. काळ गेला, भगवंताने देवहूतीच्या उदरी अवतार घेतला. कपिल भगवंताचा जय जयकार. बोलिए कपिल भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. शुद्धग्रस्त आश्रमामध्ये परमात्मा पुत्र होऊन येतो. एवढा शुद्ध आश्रम बनवा, एवढा ग्रस्ताश्रम शुद्ध बनवा की आपला घर नाही, घराचं मंदिर झालं पाहिजे. मंदिरासारखं पवित्र घर. कर्दम ऋषी देवहूती सारखे पवित्र पती पत्नी असेल तर तिथे परमात्मा अवतार धारण करतोस. अर्थात आराम, राम, विश्राम, समाधान, सुख, शांती, ऐश्वर्य नांदत असतोस. भगवंताचा अवतार झाला. कपिल भगवान म्हणतात, देवे मी आता संन्यास ग्रहण करू का? देवहूती हसली, ठीक आहे, तुमची इच्छा. कपिल भगवंताला विचारा. कपिलाला विचारलं. कपिल भगवान म्हणले, मयी संन्यस्त कर्माणी, माझ्यावर सर्व कर्म संन्यास करा. माझ्या स्वरूपावर मला सर्व कर्म अर्पण करा. गच्छ कामं मया पृष्ठः, जा आपल्या इच्छेनुसार वनामध्ये. मी कशासाठी जाणार? मृत्युं जित्वा, मृत्यूला जिंकण्यासाठी. अमृतत्वाय मां भजस, अमृत तत्व प्राप्त करण्यासाठी माझं भजन करा. वनामध्ये जा, वनामध्ये जा, पण हेतू घेऊन जा. वनामध्ये जा, पण माझ्यावर सर्व कर्म समर्पित करा. मग वनामध्ये जा. कर्दम ऋषी वनामध्ये गेले. देवहूती आणि कपिल भगवान माय लेकर दोघे जण आश्रमात राहिलेले आहे. काल गेला. एक दिवस देवहूतीने आपल्या बाळाला अंघोळ घातली, पितांबर नेसवला, मुकुट डोक्यावर स्थापन केला, सोन्याचं सिंहासन बनवलं, त्यावर बाळाला बसवलेलं आहे आणि पुढे हात जोडून देवहूती बसलेली आहे. देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आई पुत्राचं दर्शन घेते. देवाने पटकीन उडी मारली खाली. आई उलट कसं करतेस? मी तुझा पुत्र आणि माझ्या पायावर तुझं मस्तक, मी सिंहासनावर तू खाली. देवहूती बोलते, ही तर दया आहे तुमची. तुम्ही भगवान आहात, सगळ्यांचे माता पिता तुम्ही आहात, जगाचे माता पिता तुम्ही आहात. या दृष्टीने मी तुमचे चरण वंदन करते. देवा, माझे इंद्रिय मला आवरत नाही. मला वैराग्यवान ज्ञानवान पुरुषाचा संग मिळाला, तरीही मला ज्ञान प्राप्त झालं नाही. इंद्रियांच्याच मोहामध्ये, विषयाच्या मोहामध्ये मी भ्रमण करत राहिले. माझा उद्धार झाला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही सांगा.
माझे इंद्रिय कसे मला आवरले जातील, विषयापासून मला विरक्ती कशी निर्माण होईल, माझी व्रते तुमच्या चरणावर कशी रत होईल आणि हा जन्म मरण रूपी संसार माझा कसा चुकेल, यासाठी काही तुम्ही मला सांगा. माझं मन तुमच्या चरणावर भुंग्यासारखं राहावं. भुंगा जसा कमलावर राहतो आहे त्याप्रमाणे माझं मन तुमच्या चरणी राहावं. कपिल भगवान बोलले, बघ एक काम करायला पाहिजे. सगळे जे इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांचा राजा आहे मन. या मनरूपी राजाला हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळेस मार्गाचे बळे निश्चित ठाकेश. या मनाला आवरायचा प्रयत्न कर. देवा हे तर घडत नाही, भजन तो बनता नाही रे मन सैलानी. भजन तो बनता नाही रे मन सैलानी. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी. ओ खाने को तो अच्छा चाहिए, पियो ठंडा पानी. खाने को तो अच्छा चाहिए, पियो ठंडा पानी. सेवा ऐसी होनी चाहिए रूपवती रानी. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी. भजन तो बनता नहीं रे मन सैलानी. थोडस भजनाला बसलं की विषयाकडे मन जात आहे. डोळे दाखवून बसलं की भूताचा गोंधळ मनामध्ये येतो. हजारो कोस लांब असणाऱ्या देशांतरामध्ये जाऊन मन येतो. काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा. करू नये त्याची करी विटंबना, पतनाने हो आदरिले. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए. बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए. मन ही देवता मन ही ईश्वर, मन सबका दान. ही देवता मन ही ईश्वर, मन सबका मन कोई बात छुपे ना, मन के जग से जाए भागल कोई. जग से जाए भागल कोई, मन से भाग न पाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन
मनच बंधाला कारण आणि मनच मोक्षाला कारण आहे. विषयासक्त मन बंधाला कारण आणि निर्विषय मन मोक्षाला कारण आहे. जसं गटारामधलं पाणी रस्त्यावर आलं तर रोग निर्माण होतात आणि तेच पाणी शेतामध्ये जर सोडलं तर पीक निर्माण होतं. त्याचप्रमाणे मन गटाराकडे गेलं विषयाकडे बंधन आहे, नरकवास आहे. तेच मन भगवंताच्या चरणाकडे किंवा भगवत प्राप्त असणाऱ्या संतांच्या संघामध्ये जर गेलं तर मोक्षाला कारण आहे. संत हे मोक्षाचा दरवाजा आहे. तिथे जाण्यासाठी त्या दारामध्ये सेवा ही महद्वारम असं म्हटलं आहे. सेवा प्रामुख्याने आहे. आम्ही सेवा करणार नाही, भरपूर सर्व काही करणार तर चालणार नाही. सेवेने अहंकार जात असतो आणि सेवेने संत प्रसन्न होत असतात. तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मंडप झाडून सारवून थोडस सडा संमार्जन करा, पण नाही तुम्ही ऐकलं. सादर प्रणाम आहे तुम्हाला. असं वाटलं यावं आणि झाडून सडा मारून काढावा, पण नाही. खरं सांगायला गेलं की सख्या आईला राग येतो म्हणतात ना, तसं आहे. एकही बाई आपल्या गावामध्ये नाही की जी इथे झाडून काढेल आणि पाणी शिंपून थोडा सडा मारेल, है की नाही. उदार 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 उदास असं नका हो. उद्या आम्ही करू, मग आता काय करावं. तुका म्हणे करोनी दावी पाय माझे जीवी, बर का. उद्या काढणार का नाही? नाही हा काढा. अरे जास्त नाही लागत, दोघी जणी असल्या भरपूर झाल्या. दोघी जणीने जर केलं, इथे केलेली सेवा म्हणजे पेढ्याचा मेवा आहे. आम्ही 3-3 तास बसतो, ही आमची सेवा आहे. इमानदारीने करतो का नाही आम्ही कथा? काय ह्याच्यामध्ये काटकसर आहे का? नाही. काय महाराज किती मस्त गातात. तबला वादक घाम येऊसा तबला वाजवतात, पेटी वादक बेंबीला तानपरे गातात, बोट त्यांची दुखत असतील. बरं आम्ही झाडू हातामध्ये घेतला तर तुमचा अपमान आहे का नाही? जिनो काम उनो करो, दुजा करो सो गोटा खाय. तुम्ही कथा करा, आम्ही झाडून काढतो, असं होईल का? उद्या बर का आपली इज्जत जाऊ देऊ नका. हे ते टेलिव्हिजन मध्ये चाललंय सगळं, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पायतळवाडीचं नाव जाईल. उद्या तुम्ही करा, आणि एवढं करणार तुम्ही, तसं नको. तुम्ही हे उद्या करणार. दोघी जणी पाहिजे फक्त. तर 100 माणसामध्ये दोघी जणी नाही निवडणार का? निवडतील. कोण करताय? उठून उभा राहा बरं. हा वा वा वा. आणखी एक जण उभे राहा उभे राहा. हा वा, टाळी वाजवा. तिघी जणी वा वा. काय त्याला म्हणतात माणूस. क्या बात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री कृष्ण भगवान की जय. हो जास्त आल्या तरी काही नाही नंतर बर का. एकीने पाणी आणायचं, एकीने झाडून घ्यायचं, एकीने शेण आणायचं, एकीने रांगोळ काढायच्या. किती सुंदर वाटेल, मस्त वाटेल की नाही आपल्याला. पवित्र पवित्र अंगण असेल. अरे शबरीने रात्रीचं 2-2 वाजता येऊन आश्रम सारवला, झाडून काढलं, फुलं टाकले. त्यावेळेला राम तिच्या दर्शनासाठी आला.
एवढी घडली कृती. तद्वारम मोक्षद्वारम अपाकृतम. संतांच्या सेवेमध्ये मोक्षाचा दरवाजा मोकळा असतो. आई तुला सेवा करावी लागेल. सेवेचे 3 प्रकार आहे. शरीराने सेवा झाडून लोटून काढणं ही सेवा आहे. मनाने सेवा चांगलं चिंतन करणं, सगळ्यांचं भलं हो, चांगलं हो. आणि वाचेने नामस्मरण करणं ही वाणीची सेवा आहे. यालाच 3 प्रकारच्या भक्तीमध्ये विभाजना केली. राजस भक्ती आहे, तामस भक्ती आहे आणि सत्वगुणी भक्ती आहे. रजोगुणी भक्ती, भक्तीच्या मोबदल्यामध्ये काहीतरी पाहिजे. जसं आपण असराला नवस बोलला, काळूबाईला नवस बोलला, मसोबाला नवस बोलला. नवस बोलून जर काही नवस फळीभूत झाला तर समजायचं ही आपली रजोगुणी भक्ती आहे. ही भक्ती चांगलीच आहे, करा. तमोगुणी भक्ती, स्मशानामध्ये जायचं, भूतांची आराधना करायची, विंचू एखाद्याला चावला तर तूच चढवायचा, यासाठी केलेलं तप जे आहे त्याला तमोगुणी भक्ती म्हणायचं. स्वतःच्या शरीराला त्रास देणं, दुसऱ्याच्या शरीराला त्रास देणं ही तमोगुणी भक्ती. आणि सत्वगुणी भक्ती आहे, काही नको देवास, तुझं भजन होऊ दे, तुझी सेवा आमच्याकडून घडू दे. आणि या सेवेचा मोबदला मला काही कळत नाही, तुला जे कळत आहे ना ते तू देश अथवा नको देऊ. राजी है हम उसमें जिसमें तेरी रजा है. ज्याच्यामध्ये तुला बरं वाटेल ते देश, याला म्हणायचं सत्वगुणी भक्ती. अशी तू कर. ते संतापाशी सेवा हा दरवाजा, भक्ती तिथे आहे. आणि तिथे मग तेथे श्रवण होईल, ज्ञान मिळेल आणि परमात्म्याची प्राप्ती होईल. उपदेश केला, सांख्यशास्त्राचं वर्णन केलं, या देहाचं वर्णन केलं, सुंदर वर्णन केलेलं आहे. हा देह निर्माण कसा होतो माता. आई वडिलाचा संयोग झाला, शोणित आणि शुक्र एकत्र झालं. पहिल्या रात्रीमध्ये एक होऊन 5 रात्रीपर्यंत ते मांसाचा गोळा बनला. 10 रात्रीमध्ये ते थोडस जड झालं. 15 दिवसामध्ये ते बोराकार असं थोडस झालं. 1 महिन्यामध्ये त्याला कठोरपणा आला. 2ऱ्या महिन्यामध्ये हात पाय निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. 3ऱ्या महिन्यामध्ये मस्तक आलं, कान आले, नवद्वार जे आहे ते नवद्वार निर्माण झाले. 4थ्या महिन्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये सप्त धातू जे आहेत ते निर्माण झाले. रस, रक्त, मांस, मज्जा, मेधा. पुन्हा ते त्याला मन निर्माण झालं, श्वासोश्वास निर्माण झाला. 5व्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्येच त्याचे श्वासोश्वासचे ठोके वाढले. योनी लिंग निर्माण झाले. हे सर्व पुत्रा निर्माण झाला. 5 महिने. 6व्या महिन्यामध्ये ताण भूक लागू लागली. मग झालर निर्माण झाले.
आई जे खाते आहे पिते आहे ते अन्न त्याला मिळू लागलं. आईच्या मनाची भाषा आपल्या शब्दाची भाषा त्याला थोडी थोडी अवगत होऊ लागली. कृमी जंतू त्याला चावू लागले. 100 जन्माचं ज्ञान त्याला झालं. मागच्या व्याकुळ व्याकुळ असा या गर्भामध्ये तो होऊ लागला आईच्या पोटात. तेव्हा देवाची प्रार्थना केली. एक वेळ कारी या दुःखावे गाळे, 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 एक वेळ कारी या दुःखावे भगवंताने दर्शन दिलं गर्भामध्ये. सगळ्यांना भगवंत गर्भामध्ये दर्शन देतो. 7वा 8वा 9वा महिना आनंदात गेला. सुखाचे दिवस भरपूर निघून गेले. आता प्रसूत होण्याची वेळ आली. देवाच्या सानिध्यामध्ये राहताना आनंद झाला. मग कर्मदशा उदयाला आले. इच्छा नसतानाही बाहेर यावं लागलं. देवाचा वियोग झाला म्हणून तो बोलू लागला. कहा कहा कुठे गेला असतो, कुठं गेला असतो. रडू लागला. इथे आला. इथे न त्याला कोणी परिचयाचा आहे. देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो. पायतळवाडी वाले लोक ओळखत नव्हते त्याला. कुठून आला हेही माहित नव्हतं. त्यालाही काही माहित नव्हतं मी कुठे जाणार आहे. पण मायेची किमया कशी पहा. 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याला भूक लागली. चाचपू लागला. आईचं स्तन मुखामध्ये आलं. प्यायला मिळालं. इथे काहीतरी पदार्थ आहे. आठवण धरली छातीची. आईच्या श्वासोश्वासाशी परिचय झाला. 2 महिने 3 महिन्यामध्ये चांगला संबंध आला. 1 वर्ष झालं. बाप्पाची बोली कळू लागली. 2 वर्ष झाले. ओळख झाली सगळ्यांची. 4-5 वर्षामध्ये सर्व परिचय झाला परिवाराचा. माय बोलीमध्ये बोलू लागला. शाळेमध्ये जाऊ लागला. मित्र झाले. 10वी 12वी पास झाला. देवाला विसरून गेला. विसरली तया तोर झाली हानी. पचतील खाणी 84 विसरून गेला. कशासाठी आलो होतो. गर्भामध्ये देवाचं दर्शन झालं. वियोग सहन होत नव्हता. इथे आला आणि सर्वांचा बाजार उभा केला. एक केलं सर्वांना. आपलंस समजलं. एवढी मोठी चूक केली. आता यांना सोडून जाऊ शकत नाही. इच्छा जरी झाली तरी नाही जाऊ शकत. आळंदीला चला. नाही हो महाराज, घरी लोक आहे, परिवार आहे, सर्व चालत नाही. असं थांबावं लागतं. इथे नाही जमत. या देहामध्ये आई 24 तत्व किंवा 32 तत्व असे आहेत. काही काही 16 तत्वाचा देह मानलेला आहे. त्याच्यामध्ये प्रकृती पुरुष आहे. असा हा जन्माला येतो आणि मरून जात असतो.
या देहामध्ये आल्यानंतर पुरुषाचं ज्ञान होणं महत्वाचं आहे, प्रकृतीचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. प्रकृती आणि पुरुष भेद ज्ञानाने आई मोक्ष प्राप्त होत असतो. सांख्यशास्त्र कपिल भगवंताने सांगितलं. कपिल भगवान तिथून निघून जातात. आईला समाधान वाटलं. आई तिथेच राहिली. तिथे राहून कपिल भगवंताचं चिंतन केलं, गुरुचं चिंतन केलं. पुत्र गुरु झाला, देव पुत्र झाला, पुत्र गुरु झाला. गुरुचं चिंतन डोक्यामध्ये बसलं. केवढा मोठा संयोग झाला. असा संयोग माऊलीला मिळाला. घरीच निवृत्तीनाथ गुरु मिळाले. भाऊच बंधू मोठे. देव साक्षात आला. इथे देव होतील पुत्र देव आणि पुत्रच गुरु झाला. दुसरं चिंतन करण्याचं गरज नाही राहिले. या पुत्राचंच चिंतन या देवहूतीने केलं. चिंतन करता 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 चा देह समाप्त झाला. नदी निर्माण झाली. सिद्ध आश्रम. हो हो रे ना रे ना रे नो प्रेम नगर मत जा ओ मुसाफिर. प्रेम नगर मत जा. प्रेम नगर मत जा हे मुसाफिर. प्रेम नगर मत जा. तुम परदेसी किधर से आए. आते ही मेरे मन में समाए. करूं क्या हाथों से मन निकला जाए. करूं क्या हाथों से मन निकला जाए. प्रेम नगर मत जा मुसाफिर. प्रेम नगर मत जा. प्रेम नगर की सुंदर परिया. प्रेम नगर की सुंदर परिया. लाखों लोग लुभाए मुसाफिर. प्रेम नगर मत जा. ब्रह्मानंद कोई बिरला रे पावे. ब्रह्मानंद कोई बिरला रे पावे. लाखों लोग लुभाए मुसाफिर. प्रेम नगर मत जाए. प्रेम नगर मत जाए मुसाफिर. प्रेम नगर मत जाए. जो मैं ऐसा जानती प्रीत किए दुख होय. नगर ढिंडोरा पीटती प्रीत ना करियो को.
रे. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021